आता ते मला माहित नाही, पण पोलिसांशी मी बोललोय, ते याचा शोध घेतीलच. मुद्दा काय आहे की आनंदला पकडून, आनंदला किडनॅप करून त्यांनी त्याच्याकडनं बळजबरीने राजीनामा लिहून घ्यायचा प्रयत्न केला आणि आनंदने तो लिहिला सुद्धा. पण गंमत अशी आहे. अरे गंमत काय त्यात? किती भयानक आहे. आहेच काकू, पण माणसं इतकी मूर्ख नसतात ना. आनंदने तो राजीनामा लिहिला, पण त्याच्यावर स्वतःची सही मात्र खोटी केली. काय खोटी सही? म्हणजे त्या किडनॅप करणाऱ्यांच्या कदाचित हे लक्षात आलं नाही, पण मी आनंदची सही अनेक वर्ष बघतोय ना. मला माहिती आहे, मी ते बघितलं पत्र तेव्हाच मला लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे. त्या किडनॅपर्सना आनंदची सही पाठ नव्हती, पण मला होती ना. त्यांनी त्याच्यावरती खोटी सही केली. त्या किडनॅपर्सकडे ताकद होती, पण बुद्धी नव्हती. शेवटी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरली. हो म्हणजे खरंच ना, मूर्खपणाची हद्दच झाली नाही. मुळात एवढ्या वर्षांची लॉयल फ्रेंडशिप ही त्या मूर्खांना पण काय कळणार. सगळ्यात महत्वाचं काय की आनंद सुखरूप आहे, पण इथनं पुढे मात्र मी त्याची सेफ्टी लाईटली घेणार नाही. त्या सगळ्याची काळजी मी अगदी व्यवस्थित घेईन. चला, मी आता आवरून येतो. मी पण आले. हा काकू, स्वानंदीने मला टोमणा मारला असं का वाटतंय मला? कारण तिने खरंच टोमणा मारला. आपला संशय आला तिला वाटतं. तू हळू बोल ना जरा. इथे जे नोकर आहेत ना तेही आता तिच्या साईडला आहेत. कळतंय ना तुला? पण मला वेगळंच टेन्शन आलंय. हा आनंद खूप हुशार निघाला. आपण लिहिलेल्या प्रलोभनालाही बळी पडला नाहीच, तर आपण त्याला किडनॅप केलं तरी असा चॅप्टरपणा. खोटी सही. काय काय मला एक फेवर हवाय. बोल. मला ना आज दिवसभर बिझी ठेव, म्हणजे दुसऱ्यांची कामं दिलीस तरी चालेल. का बरं? निकिता रे, तिला व्हॅलेंटाईन वीक साजरा करायचा आहे. हो, आपल्या कर्माचे फळ. कोणी सांगितलं होतं लग्न करायला? तू विसरलास का? तुझंही लग्न झालंय. आपण आम्ही असलं काहीच करत नाही. पण निकिता छळणार आहे तुला. हो यार, जरा आतीच करतीये ती. आणि ती किडनॅपिंगचं प्रकरण झाल्यापासून जरा बिथरली. दर अर्ध्या तासाने तिला माझ्याशी बोलायचं असतं. बहुतेक प्रेमाने गुदमरून टाकणार आहे मला ती आता. काही चुकीचं करत नाहीये ती. झालंच असं होतं. अरे काळजी प्रेम मी समजू शकतो, अरे पण त्यामुळे कामं मागे पडली आहेत. आज काही झालं तरी ते देवधर स्टीलचं पेपरवर्क संपवायचंय मला. प्लीज प्लीज एवढं काय रे तू? माझी डार्लिंग इतक्या प्रेमाने वागते तुझ्याशी आणि तू असं बघतोस त्याची. आपण ना आता तुझ्या लग्नाविषयी बोलू. हं? नाही त्याच्यावर काहीच नको. नाही नाही बोलूया ना जरा. नाही नको. मी सांगतो निकिताला तू बिझी आहेस म्हणून. ओके, थँक्यू. म्हणालो ना तुला मगाशी, गाडीत सांगितलं ना आज व्हॅलेंटाईन्स डे, विसरलास का? हा कट झाला. बरं ऐक, आता परत फोन आला ना तर तिला सांग की मी खूप बिझी आहे, आज अजिबात वेळ नाहीये, श्वास घ्यायला पण वेळ नाहीये, त्यामुळे फोन तर उचलूच शकत नाही. हा सांग. हे असं सांगू? हो. हे जरा जास्त होतंय असं नाही का वाटणार? बरं ठीक आहे, मग तुझ्या शब्दात सांग जसं जमेल तसं, पण बिझी हे सांग. अरे पण तुझी बायको आहे ना निकिता. मी कशाला त्याच्यात पडू? मला नका घेऊ त्याच्यात. समर, तू असं वागणार आहेस माझ्याशी? गरजेच्या वेळेला पाठ फिरवणार आहेस? माझ्या पाठीत खंजीर खूप असणार आहेस तू? समर, मला वाटलं तू मला मदत केलीस, पण नाही रे, गद्दार निघालास तू, गद्दार. हो नटसम्राट, घ्या फोन घ्या.
आपल्या धर्मपत्नींचा पुन्हा वाचतोय. ऐक ना प्लीज हा. प्लीज आता तिच्याशी बोल. तुझं माझ्यावर खरंच प्रेम आहे की नाही हे मला कळेल. तुला तुला आपल्या मैत्रीची शपथ आहे, फोनवर तू बोल. शब्दा वगैरे काय देतोस? लहान आहेस का तू? फोनला प्लीज प्लीज समोर यार. हा निकिता डार्लिंग. समोरलाच फोन लावला की काय? आनंदचा नंबर. काय रे, आनंदला कॉल केला मी, तू का उचलतोस त्याचा फोन? तो बिझी आहे खूप डार्लिंग. बायकोशी बोलता येत नाही एवढा बिझी आहे का आता तो? नाही काय होतंय की तुझा फोन आला ना कीच तो जास्त कामात अडकतोय. ए चल चल, थापा मारू नका. चांगली ओळखते मी तुम्हा दोघांना. मुकाट्याने त्याला फोन दे. हो 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 हो. ओरडली मला नाही जमत आहे. घे बोल. हॅलो. लाज नाही वाटत का रे तुला? बायकोला इग्नोर करतोस? मला बोलायचंय तुझ्याशी. अगं ऐक ना, आज आज पॉसिबलच नाही डार्लिंग. हे बघ, जे काही भांडण करायचं ना ते घरी आल्यावर करू आपण. आता वेळ नाही अजिबात. शी, काय इमेज बनवतोयस रे माझी? मी काय भांडत असते का तुझ्याशी? मला बाजूला, इकडून बाजूला जा. मला आपल्याबद्दल नाही, समर आणि स्वानंदी बद्दल बोलायचं. लांब जाऊन बोल. ओ ए आता कळलं? बोलू? हा. ऐक. एक मिनिट जरा. एक मिनिट.